गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटलाय। औरंगजेबाची कबर काढून टाकावी, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता। याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले। दरम्यान आंदोलकांनी प्रतिकात्मक औरंगजेबाची कबर जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठेवण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला, मात्र पोलिसांनी कबर असलेली गाडीच पळवून लावली। धर्म की रक्षा कौन करेगा? गोमाता की रक्षा कौन करेगा? जय श्री राम, जय श्री राम, जय रामचंद्र की जय। छत्रपति श्री शिवाजी महाराज ज्या औरंग्यानं हिंदू समाजावरती अनुचित अत्याचार केले त्या औरंग्याची कबर 1909 साली त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संरक्षित केलेली आहे। त्याचा संरक्षित दर्जा हटवून ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहिजे, यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जात आहे। यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे। जी कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, तो थांबवला गेला पाहिजे। याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जातंय तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंग्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे, ही आमची मागणी आहे।